व्यासपीठा उपस्थित असणारे आजचे अध्यक्ष माननीय कर्वे मॅडम, सन्माननीय कंद सर आणि इथे जमलेले सर्वच पर्यावरणप्रेमी मित्रांनो, खरं तर आज मला या ठिकाणी जुन्नरवरून बोलवलं याचं पाठीमागचं एक कारण होतं की वॉटरमॅन म्हणून मला या ठिकाणी ओळख आपणच दिलेली आहे. हा विषय वेगळा आहे, परंतु मला बोलताना असा विषय सांगायचे की आपण पर्यावरणामध्ये जीव तोडून काम करत असतो, परंतु ते काम करत असताना आपण फक्त आपल्यापुरतं मर्यादित राहतो. तिथं मर्यादित न राहता हा जो पसारा आहे आपण जर पूर्ण महाराष्ट्रभर जर पसरवला तर बऱ्याच काही गोष्टी आपल्याकडून क्लिअर होत जातील. मला वाटतं मॅडमनी सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये जागतिक तापमान वाढीचा एक उल्लेख केलेला आहे. प्लास्टिक संदर्भामध्ये सांगितलेले आहेत की आपणच उत्पादन आपल्या भागामध्ये निर्माण करून आपण आपल्यासाठी कशा संधी निर्माण करू शकतो जेणेकरून हे जे प्लास्टिक कचरा वगैरे हा होणार नाही. त्या माध्यमातून मला वाटतं फार सुंदर असं या ठिकाणी मॅडमनी मार्गदर्शन केलं आहे. आमचा बेल्ल्याची एक दुर्घटना आहे. प्लास्टिकच्या माध्यमातून मी एक दुर्घटना सांगेल, कारण अनेक रेस्क्यू केलेले आहेत मी. दुर्घटनेतून काय घडतं हे मला त्या माध्यमातून सांगायचं. असंच मॅडम अनेक ठिकाणचं प्लास्टिक एकत्र येतं. आपले घरची लोक बाजारामध्ये जातात, त्या ठिकाणाहून सामान खरेदी करून घेऊन येतात, त्या ठिकाणी भाजीपाला घेऊन येतात, ते निसतात आणि आमच्या बेल्ले गावमध्ये जे शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या शाळेच्या पुढे एक विहीर आहे. तिथे जेवढी वस्ती होती त्या वस्तीने काय केलं, सेम असंच केलं. आली भाजी, आला कचरा, केला गोळा, टाकला विहिरीमध्ये. तेवढ्या परिसरामध्ये त्या विहिरीमध्ये तो कचरा टाकला आणि उन्हाळ्याचे दिवस होते, साधारणतः मे महिना हेच चालू आहे, मे महिन्याचे दिवस होते. ते टाकल्यानंतर त्या विहिरीमध्ये कमरा एवढंच पाणी होतं, जास्त काय पाणी नव्हतं विहिरीमध्ये आणि 70 फूट खोल विहीर. आणि आमची पर्यटनाची मीटिंग आळेफाटा या ठिकाणी चालली होती. संध्याकाळी त्यावेळेसचे आपल्या मला वाटतं अहिल्यानगरचेच सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी PI होते, गोडके साहेब. त्यांनी संध्याकाळी कॉल केला की म्हटले मेजर अशा ठिकाणी असा एक प्रसंग घडलेला आहे, तुम्ही कुठे? म्हटलं सर आम्ही आळेफाट्यामध्येच आहेत. तुम्ही म्हटले बेल्ल्यामध्ये पोहोचा. बेल्ल्यामध्ये 3 लोक विहिरीमध्ये पडलेली आहेत, तुम्हाला त्यांना वाचवायचे. तर आम्ही त्या ठिकाणाहून पूर्ण विहिरीमध्ये किती फूट विहीर आहे, पूर्ण विहिरीची रूपरेषा घेतली का जेणेकरून आम्हाला रेस्क्यू करता येईल. ती संपूर्ण माहिती येता येता आम्ही बेल्ल्यापर्यंत येईपर्यंत गाडीने दिली आणि रेस्क्यूचं किट जुन्नरहून मागवलं. विहिरीच्या कडेला 450 लोक जमलेले होते, 400-450 लोक आसपास गाव जमलेले होते. त्या विहिरीमध्ये 3 जण बुडलेले, म्हणजे 3 जण पडलेले होते. विहिरीत पाणी जास्त नव्हतं, फक्त कमरे एवढंच पाणी होतं. काय झालं नव्हतं, ज्यावेळेस सरपंचांनी बटन दाबलं मोटारचं पाणी उपसण्यासाठी, तर ते पाणी उपसण्यासाठी बटन दाबल्यानंतर त्या फुटबॉलमध्ये प्लास्टिक अडकलं. पुढे विहिरीच्या खाली फुटबॉलमध्ये प्लास्टिक अडकलं आणि ते प्लास्टिक अडकल्यामुळं पाणी द्यायची मोटार बंद झाली. आता पाणी बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या वडार समाजाच्या लोकांना सांगितलं की तुम्ही आम्हाला एवढं काढून द्या, तुम्हाला एवढे पैसे देतो, हे फक्त प्लास्टिक कागद काढून द्या. त्या ठिकाणचा जो व्यक्ती आहे, वडार समाजाची जी व्यक्ती होती, ती व्यक्ती म्हटली की मी काढून देते, एवढे पैसे द्या. त्या व्यक्तीने स्वतः त्यांचा मुलगा होता आणि त्यांच्यावर पुतण्या होता, रोप आणला, विहिरीमध्ये ते रस्सी सोडली. हे वडील या मुलांना म्हटले की तुम्ही जाऊ नका, तुम्हाला विहिरीत उतरायचा अनुभव नाही, मी जातो खाली आणि तो प्लास्टिकचा कागद काढून आणतो. खाली रोप सोडला, सर 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 खाली गेले आणि खाली गेल्यानंतर तो फुटबॉल हलवला तसे ते जागेवर बेशुद्ध झाले. कळालंच नाही कशाने बेशुद्ध झालं. अज्ञान फार आहे. मॅडमनी फार सुंदर असं सांगितलेलं आहे की आपण अज्ञानी आहोत, पर्यावरण आम्ही कधी ओळखूनच घेतलेलं नाही. आम्हाला पर्यावरणाची ओळख जर झाली तर मला वाटतं आपण पर्यावरणाकडे आपला जो ओढा आहे हा फार वेगळ्या प्रकारचा निर्माण होईल. आणि सरसर खाली गेले, फुटबॉल हलवला, बेशुद्ध झाले पाण्यामध्ये. मुलांनी सुद्धा विचार केला नाही, म्हटलं दादाला काहीतरी झालंय. चुलत भावाला म्हटलं मी जातो खाली, दादाला काहीतरी झाले. म्हटलं ठीक आहे चालेल. तोही त्यांनी विचार केला नाही, कारण विहिरीमध्ये मोटार असेल तर करंट असू शकतो विहिरीमध्ये, काहीच विचार केला नाही. मुलगा सरसर सरसर खाली गेला, वडिलांना पलटी केलं ना, हाय तिथं जागेवर पलटी झाला. 2 जण बेशुद्ध झाले. तिसरा जो त्यांचा पुतण्या होता त्याने आरडाओरड केली. त्याचा भाऊ पळत आला. भाऊ पळत आल्यानंतर म्हणले काय झाले, म्हणले दादा आणि नाना विहिरीमध्ये बेशुद्ध पडले. काय झाले माहित नाही, मी जातो त्यांना काढायला. त्याचा भाऊ पळत आला, त्यांनी गावकऱ्यांना आरडाओरड केला. हा तोपर्यंत त्या रस्त्याने सर 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 खाली गेला, हा पाण्यात गेला ना, हाय जागेवर बेशुद्ध झाला. 3 लोक जागेवर बेशुद्ध झाले. आणि त्याचा जो चौथा भाऊ होता तो म्हटला गावकऱ्यांना मला रस्सी बांधा कमरेला. त्याने थोडंसं डोकं लावलं, मला जर असं काय व्हायला लागलं तर मला पाण्यातून वर ओढून दे. हा विहिरीमध्ये अर्ध्यातच गेला आणि तिथंच ताट फाडायला लागला. त्याला तसाच गावकऱ्यांनी उचलून वर घेतला, ओढून वर घेतला. झालं काय नव्हतं, ग्रामस्थांनी, त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांनी, त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींनी
भाजी आली टाक विहिरीमध्ये, प्लास्टिक आलं टाक विहिरीमध्ये, त्याचं कुजून त्याचा झाला मिथेन वायू तयार आणि त्या मिथेन वायूने तिघांचा जीव घेतला. काहीच झालं नव्हतं. गटाराच्या कडेने जाताना जी नाकाला दुर्गंधी येते तो म्हणजे मिथेन वायू. आपण गोबर गॅसमध्ये ज्याच्यावर स्वयंपाक करतो तो वायू म्हणजे मिथेन वायू. या मिथेन वायूंचे तिघांनी जीव घेतले आणि रात्रीचं आमचं ते रेस्क्यू 11 वाजेपर्यंत आम्ही 3 मृतदेह ऑक्सिजन सिलेंडर लावून बाहेर काढले. आपल्याला अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. आत्ताचा आमचा जुन्नरचा प्रसंग आहे मॅडम, 1-1.5 महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे. 3 दिवस गायवर ट्रीटमेंट चालली, चौथ्या दिवशी गाय मेली. 3 दिवस गायवर ट्रीटमेंट चालली, चौथ्या दिवशी गाय मेली. गाय मेली का म्हणून गायचं पोट फाडलं. गायच्या पोटामध्ये मॅडम प्लास्टिक किती निघावं? गायच्या पोटामध्ये 30 किलो प्लास्टिक निघालं. 30 किलो प्लास्टिक गायीच्या पोटामध्ये निघालं. मरण्याचं कारण प्लास्टिक होतं. तिनं जे अन्न खाल्लं कधी थोडंसंच जायचं पोटामध्ये, तिच्यावरती जगली आणि ती गाय मेली. काय नाही, आम्ही एवढे कपळ करंटे आहे की रस्त्याने आमच्या रात्रीच्या जेवण उरलं का आम्ही प्लास्टिक मध्ये घालतो आणि जाता जाता रस्त्याने टाकून देतो आणि अशा प्राण्यांचे आम्ही जीव घेतो. किती कपळ करंटे आहे. याच्यावर आम्ही जुन्नर मध्ये ज्यावेळेस भटकंती करतो, मेलेली प्राण्यांच्या ठिकाणावर लोक नाक दाबून जातात. आम्ही त्या मेलेला प्राणी का मेला म्हणून तिच्यावर संशोधन करतो. का हा प्राणी का मेला असे अनेक वन्य प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर येतात. अनेक वन्य प्राणी आणि आपला जीव फार मोठा धोक्यामध्ये. मला वाटतं आजचं जे संमेलन या ठिकाणी भरलंय फार सुंदर जागा आहे आणि याच्या सामनेच आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसते. कशाचं मंदिर आहे? महादेवाचं मंदिर आहे. पूर्वजांनी आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना जगण्याचा मार्ग ह्या मंदिरामध्ये घालून दिलाय. आम्हाला कळालंच नाही. बेसिक ही काय असू शकते? आपण म्हणतो ही काय म्हणतो शोकांतिका आहे. अशा की गोष्टी आपण त्याच्याकडे निरीक्षण करत नाही. मंदिरामध्ये सगळेजण गेले, आपण सगळेजण मंदिरामध्ये गेलो का नाही गेलो? सगळेजण मंदिरामध्ये गेलो, बरोबर का नाही? मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये आपण जसं पाय ठेवतो त्या प्रवेशद्वाराच्या चौकटीमध्ये वर एक चित्र असते. कशाचं चित्र असते? गणपती चित्र असते. आणि खाली चौकटीत बरोबर उंबरेत एक चित्र असते. कशाचं असते? कासव सभा मंडपामध्ये असतं. दरवाज्याची चौकट आणि उंबरा तर माहिती असेल. कासव कुठं असते? सभा मंडपामध्ये असते. चौकटी गणपती असतोय आणि खाली उंबऱ्यावर एक चित्र असते. कशाचं असते? कशाचं असते? राक्षसाचं असते, बरोबर का नाही? आपण जाऊन डोकं कशावर टेकवतो? चांगली वृत्तीची माणसं जन्माला येतील का? मॅडम आमच्यामध्ये एवढी निगेटिव्हिटी भरलेली आहे, आमच्यामध्ये एवढी निगेटिव्हिटी भरली की आम्हाला दर्शन आम्ही रोज घेतो पण कसं घ्यावं हेच कळालं नाही. हे महादेवाचं मंदिर हे फार सुंदर आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये वाकून जायचं असतं, तिथे आपल्याला पाया पडता येत नाही, खाली बसून पाय पडत नाही. वाकून जातो. हा नमस्कार कोणाला आहे? ज्ञानाला आहे. ज्ञानाचं प्रतीक कोण आहे? गणपती. त्या गणपतीला दर्शन द्यायचं. बरं आम्ही उंबऱ्याचं दर्शन राक्षसाचं घेतो ना आतमध्ये जाऊन मागणं कुणाला मागतो? हा कुठला नाही. पाया एकाच्या पडायचं आणि दुसऱ्याकडून मागणं मागायचं. राक्षस वृत्तीची माणसं जन्माला जास्त आपल्याला आलेली पाहायला मिळतात. पूर्वजांनी सांगितलंय की तुमच्या मनातील असणारी राक्षस वृत्ती जोपर्यंत तुम्ही पायदळी तुडवत नाही, तुमच्या मनामध्ये भरलेले नकारार्थी विचार जोपर्यंत तुम्ही पायदळी तोडत नाही, तुम्ही कोणत्याही देवाला जाऊन बघा, कधीच परमेश्वर प्राप्ती होत नाही, तुम्हाला ज्ञान प्राप्ती होत. पूर्वजांनी सांगून ठेवलंय. येणारी पिढी, पूर्वीची पिढी कच्च्या घरात राहिली, विचार पक्के होते. आज लोक पक्क्या घरात राहायला लागली परंतु विचार कच्चे व्हायला लागले. हाते पाठीमागे त्यांनी सांगितले तुमचे विचार. आणि आतमध्ये जाऊन दर्शन कशाचं घेतोय आपण? दर्शन कशाचं घेतो? मूर्ती कशाची बनवलेली? आम्हाला माणसांमधलेच देव कळाले नाही, आम्हाला चांगली माणसंच कळलेली नाही, तर आम्हाला दगडातला देव कळायला तर मला वाटतं किती जन्म घ्यावे लागतात. तरी आम्ही कोणाचा जन्म घेतो. हा विषय आहे, हा विषय निसर्गाशी कनेक्टेड आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो कशाशी कनेक्टेड आहे हा विषय? निसर्गाशी कनेक्टेड आहे. आणि जी जुनी लोक होऊन गेली फार थोर विचाराची होऊन गेली. फार मोठं विजन त्यांच्या पुढे होतं. फार सुंदर असं विजन त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेले, साकारलेले. मंदिर अशीच बनलेली नाहीये, अशीच बनलेली नाहीत मंदिर. का जातो आपण मंदिरामध्ये? कोणी सांगेल? काय म्हणणार? शांती मिळते, काय म्हणतात ऊर्जा मिळते. जे आपले आई वडील चालते बोलते देव आहे त्यांच्यापासून भेटत नाही आपल्याला आई ऊर्जा. आम्हाला मंदिरातूनच ऊर्जा भेटते का? ज्यांनी जन्म दिलाय त्यांच्यापासून ऊर्जा भेटू शकत नाही का आपल्याला? त्यांच्यापासून ऊर्जा भेटायला पाहिजे. मंदिरात जाऊन आपण देव जी मूर्ती बनवली त्याच्यापासून काय ऊर्जा भेटते आपल्याला? कोणाला भेटलाय का देव आतापर्यंत? महाराज आतापर्यंत देव भेटलाय का? आपण भेटलाय का आतापर्यंत? काय म्हणतात महाराज? असेल तर कारण आम्ही शोधलाच नाही चांगला देव कुठं असतो.
चांगले विचार कुठं असतात, चांगलं वर्तणूक कुठं असते आम्ही कधी शोधलीच नाही. फार मोठी शोकांतिक आहे. आणि आम्ही कुठं शोधत बसतो? मंदिरामध्ये शोधत बसतो. दगडाचा देव का केला, दगडाच्या आज पाया का पडतो, याचा आम्हाला अजूनपर्यंत जन्माला येतो आणि मरतो तरी त्याचं कारण आम्हाला कधीच उलगडत नाही. लाखो करोड वर्ष ज्यावेळेस धरणी फाटली, त्याच्यातून लावारस वर आला, संपूर्ण पृथ्वीवर काय बनवलं पसरला? खडक आणि खडकच. खडकावर कधी जीवाची निर्मिती होईल का? झाडं कधी खडका उगतील का? उगतील का? नाही उगू शकत. हे खडक पुन्हा या खडकाला ताप, वातावरणाचा असर झाला आणि या खडकाची झिजून झिजून काय झाली? हे विश्व जर उभं राहिलं असेल तर हे विश्व फक्त मातीत उभं राहिलं. आणि ही किमया जर कोणी केली असेल ती फक्त महाराज दगडाने केलेली. म्हणून आपण जन्माला आल्यानंतर त्या दगडाचं मूळ चुक्त करण्यासाठी मंदिरामध्ये जातो की विश्व तुम्हाला दाखवलेच, म्हणून मी माझं या ठिकाणी तुझ्या पुढे आत्मसमर्पण करतो. त्याचं कारण ते. आणि हे करत असताना जे थोर पूर्वज होऊन गेले, त्या थोर पूर्वजांनी त्या मूर्त्या सजवल्या, ज्या मूर्त्या घडवल्या, त्या मूर्त्यांच्या पायथ्याशी वाहनं दिली. देवदेवतेची वाहनं काय? सगळे पशु आणि माणूस आहे पुढं. कारण हा राक्षस वृत्तीचा आहे फार. मानव जात ही जी जात आहे ना, ही फार बेकार आहे. ही दुसऱ्याला जगून देत नाही, स्वतःही जगत नाही. फार वाईट जात आहे मानव नावाची जात. म्हणून पूर्वजांनी देवदेवतेंच्या पायथ्याशी जी वाहनं ठेवली ती कशी, कोणती ठेवले? पशु आणि पक्षीच ठेवलेत. आणि संदेश दिलाय त्यांना येणाऱ्या पिढ्यांसाठी, जोपर्यंत ही वाहनं पृथ्वीवर चालतील तोचपर्यंत पृथ्वी अस्तित्वात राहील, अन्यथा पृथ्वीचा विनाश होईल. म्हणून आईन्स्टाईन एका पुस्तकामध्ये असं सुंदर वाक्य लिहितात. जे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी मधमाशी विषयी असं सुंदर विधान केले की ज्या वर्षी मधमाशी पृथ्वी तलावरून नाहीशी होईल त्याच्या 4 वर्षानंतर काय संपायला सुरुवात होईल? जैवविविधता नष्ट व्हायला सुरुवात. त्यात पहिल्यांदा सापडणारा कोण असेल? माणूस नावाचा प्राणी असेल. कारण आपण जे पेरतो ते उगवतं, ते उगवल्यावर त्या फुलावर जोपर्यंत ही मधमाशी बसत नाही, मधमाशीचा स्पर्श होत नाही, त्याला अनेक कीटक कारणीभूत आहेत. वारा सुद्धा आहे, असे अनेक कीटक आहेत त्यासाठी कारणीभूत. की त्याचा स्पर्श जोपर्यंत त्या फुलांना होत नाही तोपर्यंत कोणत्याही अन्नधान्याची निर्मिती होत. आपल्याला खायला काय लागतंय? जर हे मधमाशीच जर संपली, परागीभवनाची क्रिया स्टॉप होईल, अन्नधान्य त्याच्यामध्ये निर्मिती होणार नाही आणि माणूस उपवासवारीने मरेल. जर उगवणारच नसेल, फळच येणार नसेल, तर पेरायला काहीच राहणार नाही. आणि पेरायलाच काही नसेल तर उगवेल का? ते हळूहळू नष्ट होईल. म्हणून तो उद्देश त्याच्यामध्ये टाकलेला आहे. एका कीटकामध्ये जर एवढी ताकद असेल, माणूस सोडून इतर घटकामध्ये किती ताकद असेल विचार करा. आम्ही फक्त आमच्या डोळ्याने पाहते, पैसा आम्ही सर्वस्व ठेवतो. हा पैशाने एवढे रोग लावून ठेवलेत आम्हाला का दुसरं काही दिसतच नाही. आम्ही वाईट करतोय की चांगलं करतोय याच्याकडे आमचं लक्षच नाहीये. आणि ह्या पैशाने जगामध्ये 84 लक्ष योनीमध्ये महाराज मानव नावाचा एकमेव जीव आहे की तो पैशावर जगतोय. इतर जीवांना जगायला पैसा लागत नाही म्हणून ते निरोगी जगतात आणि आपण रोगी जगतो. त्याचं कारण आहे, हा पक्षी पावसामध्ये कसा राहत असेल, पक्षी उन्हाळ्यामध्ये कसा राहत असेल, पक्षाला खरं थंडीमध्ये आत राहायला असे गालगालीचे असतील का? आपण त्यांचा विचार केलेला नाही. ज्यांच्या जीवावर जगतोय माणूस त्याच जीवावर आज घाला घालतोय. ही फार मोठी शोकांतिक आहे. म्हणून 6 फूट दिप्पाड असलेला माणूस आज 1.5 फूट पाहायला मिळतो. याचं कारण आहे महाराज जन्माला आलेलं पोरगा आज काविळी घेऊन जन्माला येते. कारण आम्ही एक करूनच ठेवलं, उद्योगच तेवढे केलेत आम्ही. कारण आम्ही त्या दृष्टिकोनातून कधी तिकडे पाहिलंच नाही. पर्यावरणाचा ऱ्हास कसा होता याच्याकडे आम्ही लक्षच दिलं नाही. हा पर्यावरणाचा ऱ्हास नाही. मॅडमनी फार सुंदर सांगितलं मगाशी, फार सुंदर सांगितलं मॅडम. पर्यावरणाचा ऱ्हास नाही, फक्त हा मानव जातीचा ऱ्हास आहे. कारण मानव गेला तर पृथ्वी परत पूर्ववत होणार हे लक्षामध्ये घ्या. हे जे चाललंय हे सगळं आपण करतोय आणि आपल्याच पायावर आपण काय करतोय? दगड पाडून घेतोय. ही फार मोठी शोकांतिक आहे. म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण झाडे कोण लावतात? फक्त आणि फक्त पशु पक्षीच लावतात. मागाशी आमचा विषय झाला मॅडमचा आमचा की ओसाड जागेवर काय नाही, झाडच लावू नका. ओसाड जागेवर फक्त तारेचं कंपाऊंड करून द्या. ही झाडं तिथं ऑटोमॅटिक येतील. इथं बसले असतील 2 भाऊ, वादाची जमीन असेल कोणाच तरी गावामध्ये, त्या वादाच्या जमिनीमध्ये सारी झुडपं असतात. कोणी लावली असतात? वादाच्या जागेवर कोण झुडपं लावतं? कोणीच नाही. समृद्ध होतात. पर्यावरण त्याचं काम बरोबर करतोय, पण त्याला बिघडवायचं काम हा मानव नावाचा प्राणी करतोय लक्षामध्ये. म्हणून झाडं लावायची जी मागाशी थीम मॅडमने मांडली ती फार सुंदर मांडलेली की तुम्ही हिचा पर्यावरणाचा विचार करू नका, तुम्ही तुमचा विचार करा. आपल्याला जगायचा विचार करायचा आहे. आज पर्यावरणाचा विषय करायचा नाही. आणि जर आपल्याला जगायचं असेल याला वाढवायचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं आमची वन विभागाची जी स्थापना आहे साहेब आपली, त्या माध्यमातून झालेली. वन विभागाचा एकही व्यक्ती तुमचा दुश्मन नाहीये.
वन विभागाच्या एका व्यक्तीने जर एक झाड तोडलं त्या माणसावर कारवाई करायला गेलं ना, गावातल्या अख्खी माणसं येतात पाठीमागं वाचवायला. वाचू नका कुणाला, तुमची पोरं भविष्यामध्ये जगणार. वाचू नका कुणाला. वन विभागाची स्थापनाच ती. जर 32% 34% जंगलं जर जगली नाही तर आपण श्वास घेऊ शकणार नाही. हे ऑक्सिजन ते म्हणतात की 20% पहिलाच आहे, परंतु ह्या 20%मध्ये अनेक विष मिळतंय आपल्याला माहितीच नाही. ते आहे कार्बन नावाचं विष. ते आम्ही समजूनच घेतलं नाही. कार्बनवर फार सुंदर बोललेत मॅडम मागाशी मी तुम्हाला हे कार्बनवर सांगितलंय की कार्बन फार बेकार विषय आहे. कारण हे 2 जण भाव आहेत. कार्बन वाढलं की जागतिक तापमान वाढलं. आणि याच्यावर संशोधन करण्यासाठी 1988 साली IPCC नावाची एक संस्था 198 देशांनी स्थापन केली. कोणती संस्था? अगदी पुणेरी भाषा नाहीये, गावठाड भाषा आहे. आणि जुंदरी शेजारीच कोण आहे? भाऊ आहे, पुणे आणि आयल्यानगर. आपल्या भाषेशैलीत मी तुम्हाला सांगतो, समजावून सांगतो की नक्की होणार काय. मागाशी मॅडमनी सांगितले संपणारा 10 वर्षामध्ये फार बिकट परिस्थिती येणार आहे. ही बिकट परिस्थिती कशी येणार आहे याच्यावर मी विधान करून जाईल. फार खतरनाक कार्यक्रम आहे. चेअर हालतील काय वेळाने तुमच्या. एवढी वाईट अवस्था आणि ओपन बोलायला कोण तयार नाही. एवढी डेंजर अवस्था आहे. आपण किती वर्ष जगणार आहोत हे लक्ष द्या, नाही तर फार भयानक स्थिती. तिथे एक मुलगी आहे, तिकडे एक बाळा. हा तूच इकडे. तिकडे दोन कर. तुला किती वर्ष जगायचे सांग. तिला भरोसा नाहीये. तिला भरोसा नाहीये. का सांगता येणार नाही. किती वर्ष जगायचे बरोबर बोलते ती. भरोसा नाही. मी आज बोलता बोलता जागेवर पडून जागेवर मरल, तपास नाही. इथं बसलेल्या माणसामध्ये 10 मागे 1 माणूस कॅन्सरग्रस्त आहे. हे आणलंय कुणी? आणि सुधारायची भाषा आपण कोणाला करतोय? सरकारला. सरकार म्हणजे आपणच आहे ना. आपणच जर सुधारू नये, फॉरेस्ट जंगल लावतोय आणि स्थानिक तिथले आग लावून देतात. सांभाळायचं कुणी? फार भयानक स्थिती आहे. सांगायचं कुणाला? इथं झाडं लावल्यात, आग लावणारे कोण आहेत? हेच पाऊस पडल्यानंतर हिरो झाल्यानंतर चारणारे कोण आहेत? सुधरू का आपण? फार वाईट परिस्थिती आहे. आपण म्हणतो सरकारने हे केलं पाहिजे, सरकार करते, पण आपण काय करतोय? आपण गोप डोळे झाकून आपण करतोय. सरकार काम करायला काठी घालणारे कोण आहेत? आपणच आहे. फार अवघड परिस्थिती आहे. जर आपण ह्या गोष्टीवर जर स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही, मला वाटतं फाउंडेशनचं नाव फार सुंदर आहे. काय वाक्य आहे फाउंडेशनचं नाव? काय? आत्मनिर्भर. प्रत्येक माणूस जोपर्यंत आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत आपण चांगलं करू शकतच नाही. स्वतः निर्भर पाहिजे. जग सुधारायला वेळ लागणार नाही, फक्त माणूस स्वतः सुधारला पाहिजे. ऑटोमॅटिक दुसऱ्या दिवशी जग सुधारले असेल जर माणूस स्वतः जर सुधारलेला असेल तर. ह्या गोष्टी आहेत, ह्या फार विचारपूर्वक करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि मला वाटतं फार सुंदर कार्यक्रम आत्मनिर्भरने आज घेतलाय. पर्यावरण जी परिषद घेतली त्याच्या पाठीमागचंच हे कारण आहे की पर्यावरण तुमच्या हृदयापर्यंत गेलं पाहिजे. हृदयापर्यंत गेलं पाहिजे. ही संस्था जीव तोडून 1988 सालापासून काम करते. 198 देशांनी स्थापन केलेली संस्था आहे IPCC, इंटर गव्हर्नमेंटल प्लॅनर ऑफ क्लायमेट चेंज नावाची. ती केव्हापासून काम करते? क्लायमेटवरच काम करते. क्लायमेटचा असर माणसावर काय होणार आहे? मगाशी सांगितलं 6 फुटाचा माणूस 1.5 फुटावा आलाय. एक दिवस असाच जाणार आहे जमीन. एक दिवस असाच जमीन जाणारच 100%. यात वादच नाही. कारण भरोसाच राहिला नाही. ती सांगितली ना, भरोसा नाही मला किती जगन म्हणून. भरोसाच नाही माणसाचा. 8 वर्षाचे 6 वर्षाच्या पोराला अटॅक यावेत. अटॅक 6 वर्षाच्या पोराला अटॅक यावा. जन्मलेल्या बाळाला लगेच कावीळ व्हावी. एकीकडे कमाईची चक्कर आणि एकीकडे घालवायची चक्कर आहे. 2 चक्कर चालू आहे तिकडे. सगळे चक्र चालू आहेत. आपल्याला एक टेन्शन नाहीये. आपण 1000 टेन्शन मध्ये जगतोय. आणि माणसाला काही गोष्टी खटकल्या, काही टोचल्या का माणूस त्याला नष्ट करतोय. साहेब आमच्या बाबळीची बोरीची झाडं आम्ही नष्ट करून टाकली. आम्हाला त्याचं महत्वच कळालं नाही. बाबळीची बोरीची झाडं तोडली, सगळं नष्ट झालं. बाबळीच्या झाडावर पक्षी राहायचे. बाबळीच्या झाडावर सगळ्यात जास्त मधमाशा राहायच्या. बाबळीच्या झाडावर सरळ पाहायला मिळायचे जे कीटक विचून खायचे. कीड नियंत्रणीचं काम ह्या जगामध्ये सगळ्यात मोठी परिसंस्था जर करत असेल पशु पक्षी करतात. आणि या पशु पक्ष्यांना आम्ही गाला घातल्या, आगी लावून दिल्या. डोंगरच्या डोंगर जाळून टाकले. ह्या मधमाशांचं जीवन आम्ही नष्ट केले, उद्ध्वस्त करतोय. विविध प्रकारच्या फवारण्या आम्ही करतोय. फार भयानक स्थिती आज. आणि हे विकतचं आणलेलं विष आम्ही स्वतःहून खातोय. आम्हाला कळलंच नाही. आज जे खाऊन आलात तुम्ही सगळं विष खाऊन आलं. कळलंच नाही आम्ही काय विष बनवले काय केलं नाही. फार भयानक स्थिती आज.
फवारणीला आम्ही म्हणतो गेलो ना या औषधाच्या दुकानामध्ये, लवकरच मिली पाहिजे आळी, असंच औषध द्या. पण त्याला हेच माहित नसेल की याच्यात तू सुद्धा मारणार आहे, माहितच नसतंय. कोबी फ्लावर 100 ml ची बाटली 3000 रुपयाला घेऊन ते फवारायला, आणि त्या बाटलीवर लिहिलं असतं की 21 दिवसानंतर खा. फवारलेली परवाची भाजी, फवारलेलं कोबी फ्लावर 3ऱ्या दिवशी मार्केटला येते का नाही, माणूस मारायचं काम ती सांगते ती बरोबर आहे. जीवनाचा काय भरोसा आहे, भरोसा नाही ठेवलेला. आणि दुसरा तिसरा रोग आला आता कसं तरीच होतंय, या काय माझं असं कसं तरीच होणार. डॉक्टरला कळत नाही काय सांगावं, नुसतं कसं तरीच होते. आता काय सांगणार डॉक्टरला, डॉक्टर होतो नक्की आजार काय झाला, कसं तरीच होते. आता काय कळणार तुझं, काय कळणार. हे गोष्टी अशा घडतात म्हणून कसं तरी होते, लक्षात होते. फार भयानक स्थिती. असू द्या. सो पुढला विषय कंटिन्यू करतो मी. कुठला, जी IPCC नावाची जी संस्था स्थापन केली तिथून पुढे विषय कंटिन्यू करतो मी. त्या संस्थेने ज्या शास्त्रज्ञांनी विधान केले, ह्या 198 देशातील 1100 शास्त्रज्ञ या संस्थेवर काम करतायत. एक देश लेवलचा व्यक्ती एका संस्थेवर पाठवायचा, क्वालिटी काय असेल विचार करा, किती क्वालिटीचे लोक असतील त्या संस्थेमध्ये. आणि हे फक्त क्लायमेटवरच काम करतायत. हे क्लायमेटवर काम करायला सुरुवात कधी केलेली आहे, तसं जर पाहिलं तर त्यांनी अभ्यास केलेला आहे 1750 पासून. मगाशी मॅडमने एका इंजिनाचा जन्म झाला म्हणून सांगितलं, तुम्हाला माहित असेल. युरोप इंग्लंडचं नाव घेतलं ना कशी बोलताना मॅडमने. मी तुम्हाला का सांगते की याचा फार महत्वाचा संदेश आहे या ठिकाणी दडलेला आहे. 1750ला ग्लासगो मध्ये जगातलं पहिल्यांदा औद्योगिकरणातलं इंजिन जन्माला आलं, आणि तिथूनच माणसाच्या आयुष्याला वाटोळ व्हायला सुरुवात झाली. 1750ला ग्लासगो शहरामध्ये जगातलं पहिलं इंजिन जन्माला आलं, आणि माणसाला वाटलं की आता फार जीवन सुखकर होईल, आपल्याला आता कष्ट करायची गरज पडणार नाही, आपल्याला घाम गाळायची गरज पडणार नाही, आपलं जीवन म्हणजे आता फार मजेत जाईल, आपण कुठेही गोट्या खेळत बसू, कुठेही क्रिकेट खेळत बसू, कुठेही काही करत बसू, असं लोकांना त्यावेळेस वाटलं. जिथं मानवाच्या शरीरातील कष्टाची वृत्ती संपली, तिथं लक्षात घ्या माणसाचं आयुष्य संपायला सुरू होतं. जर माणसाने कष्ट केलं नाही, माणसाने अंगातला घाम जर काढला नाही, शहरावरलं जीवन लवकर संपतंय आणि खेड्यातलं जीवन जास्त दिवस जगतंय. हे लक्षामध्ये. त्याचं कारण आहे शरीराला कष्ट हे पाहिजे, तुमच्या शरीरातून घाम हा निघलाच पाहिजे. म्हणून 1750चा माणूस 100+ आयुष्य जगायचा. किती जगायचा? 100हून अधिक जास्त माणूस जगायचा. कधीचा? 1750चा. आज माणूस जगतोय किती जगतोय? 55 ते त्यावेळेचा किती जगायचा? कारण त्या वर्षी हवेत, मागाशी मॅडमनी सांगितलेला उल्लेख करतो, हवेत कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. माणसाचं आयुष्य हे हवेतील कार्बनवर अवलंबून आहे. हवेमध्ये किती प्रमाणामध्ये याचं प्रमाण वाढले आणि किती प्रमाणामध्ये इतर घटक वाढलेले, त्याच्यावर फार मोठं आपलं आयुष्य आहे. माणसाचं शरीर फक्त आणि फक्त 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सहन करतो, आणि माणसाची बॉडी ह्या डिग्री टेम्परेचरच्या वर गेली की रोगाचं केंद्रबिंदू आपलं शरीर बनत जातं. कंटाळा नाही आला? नक्की रोगाचं केंद्रबिंदू बनत जातं. 1750ला हवेत कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. म्हणून उष्णता नव्हती, थंडावा होता. अगदी क्लिअर कट आपल्या नॉर्मल भाषेमध्ये सांग. हे शास्त्रज्ञ सांगतात की 100 वर्ष जर आयुष्य जगायचं असेल मानवाला, हवेत कार्बनचं प्रमाण 350 ppm पाहिजे. किती पाहिजे? 350 ppm पाहिजे. म्हणजे वातावरण कसं राहील? नॉर्मल राहील, 37 डिग्रीच्या खाली राहील, आणि माणूस 100 वर्ष आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकेल. 1750 ते 2025 पर्यंत मानवाने औद्योगिक क्रांतीमध्ये एवढी तरक्की केली की आज माणसाला जगणं मुश्किल व्हायला लागले. का? आज हवेत कार्बनचं प्रमाण, माणसाचं आयुष्य किती आहे आज? किती असावं हवेत कार्बनचं प्रमाण? आज किती असावं? किती? 700-800. हे शास्त्रज्ञ सांगतायत की हवेत कार्बनचं प्रमाण ज्या वर्षी 450 होईल पूर्ण, त्या वर्षी माणूस नावाची जातच पृथ्वीवर नष्ट होईल. काय म्हणतायत? हवेत कार्बनचं प्रमाण 450 ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस मानव नावाची जात पृथ्वी तलावरून नष्ट होईल. याची जर आपल्याला नांदी पाहिजे असेल तर आपल्याला उदाहरण देता येईल दिल्लीचं. या वर्षीचं गेलेलं टेम्परेचर 53 डिग्री सेल्सिअस. पक्षी 42 डिग्री सेल्सिअस. पुन्हा नगर आपली जी वातावरण आहे ही अशी आहे, पक्षी उडता उडता बेशुद्ध होत आहेत, प्राणी पळता पळता बेशुद्ध होत आहेत, माणसांना वेगळ्या प्रकारचे रोग लागलेत, डोकं धरून माणसं ऍडमिट व्हायला लागले. ही सगळी कशाची नांदी आहे? त्या वाढत्या कार्बनची नांदी.
हवेत कार्बनचं प्रमाण किती असावं आज? हवेत कार्बनचं प्रमाण आज 422 ppm आणि संपणार कितीला आहे? इंडिया टोटल रेड झोन मध्ये. ते टोटल रेड झोन, जागतिक तापमान वाढीचा जर नकाशा पाहिला इंडिया टोटल रेड झोन मध्ये पाहायला मिळेल. इंडियाची फार बेकार अवस्था आहे, या ठिकाणची नियोजन आणि अवस्था फार वाईट आहे. आपण जगू शकणार नाहीये, फार वाईट अवस्था आहे. आणि या शास्त्रज्ञांनी अटॅकवाला पेशंट नाही कोणी 100%. नाही मी बोलून जायचं म्हणणार खरमळे काहीतरी बोलला साहेबांची चांदीची. मग लक्षामध्ये आहे ना? नक्की नाही ना कोणी? त्या शास्त्रज्ञांनी 1750 पासून 2025 पर्यंतचा जो वाढता आलेख काढलेला आहे, कशाचा? कार्बनचा. त्या वाढत्या आलेखानुसार ते काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात ते? 2050 साली हवेत कार्बनचं प्रमाण 450 पूर्ण होणार आणि पृथ्वीवरील माणूस, पृथ्वीवर मानण्यापेक्षा इंडियातला माणूस लवकरच नष्ट होणार. ते नंतर त्यानुसार होत जाईल. कोण होणार नष्ट? साल कोणतं चालू आहे आता? कोणतं चालू आहे आणि किती संपणार आहे? किती वर्ष लागणार आहे? आपण तुम्ही किती उड्या मारा. जर आपण हे जर नीट करायचं असेल, मॅडमनी फार सुंदर उदाहरणं दिले. आपलं प्रॉडक्ट आपण तयार करा, प्लास्टिक नष्ट करा. कारण शहरामध्ये प्लास्टिक नाही, खेड्यामध्ये एवढं प्लास्टिक नाही, एवढं शेतात प्लास्टिक आहे. लक्षामध्ये घ्या. प्लास्टिकला कंट्रोल नाही राहिलं, त्याचं नाव आहे मल्चिंग नावाचं काळं विष. आम्ही सर्रास घेऊन येतोय आणि बांधावर टाकून देतोय. हे प्लास्टिकचे तुकडे होत आहेत वातावरणामध्ये आणि हे कंटेंट गवतावर जाऊन उडून बसतायत. आणि गवता कुणी जनावरांना गवत धुवून घालत नाही, चारा धुवून घालत नाही. जनावर मिळतात म्हणजे कशाने मिळालं काही कळालंच नाही. बघ शेजारच्या म्हणतो काय कळलं नाही, काल चांगलं होतं आता मिळालं, कळतच नाही आपल्याला. कुणाची मुक्त फळ आहे ती? आपण दोष पर्यावरणाला देत बसतो. पर्यावरणाला दोष देता कामा नाही, हे फार महत्वाचा विषय. आणि म्हणून आम्ही परिवाराने ठरवलं बनायचं तर कसं बनायचं? आत्मनिर्भर. कुणावर अवलंबून राहायचं नाही, कुणाला सोबत बोलवायचं नाही. मॅडम आमचा तोच विषय. येत असाल तर बाबा तू तुझ्या एरियात कर, माझ्या एरियात येऊ नये. कारण माझ्या एरियात करायला मी आहे. माझ्यासारखा अजून जरी एखादा पाहून तयार झाला तर मला त्याचा आनंद आहे. म्हणतो ही परिषद एका ह्या गावातच नाही, ही परिषद प्रत्येक गावामध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक गावागावामध्ये असा एक आत्मनिर्भर माणूस तयार व्हायला पाहिजे. जर आत्मनिर्भर जर माणूस तयार झाला तर मला वाटतं आपल्याला पर्यावरण जे जागतिक तापमान वाढीचं जे आपल्यावर भूत बसलंय मानगुटीवर, त्याला हटवायला वेळ लागणार नाही. फार फार संकट येत येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि म्हणून आम्ही पहिला जो उपक्रम केला 2014 पासून आमचं कंटिन्यू काम चालू आहे. पर्यावरणावर काहीतरी स्वतःहून काम करायचं, स्वतःचाच पैसा घालायचा, जगायचे कोणला? स्वार्थ आहे मॅडम आमचा. मला 2 पोरं आहेत, मिसेस आलेली आज, मुलगी पण आलेली आज माझी. मिसेसने ठरवले की आम्हाला काम करायचे फक्त पर्यावरणावर, कुणाचं काही घ्यायचं नाही, काही द्यायचं नाही. मला माझी पोरं लई प्रिय आहे, मी माझ्या पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुमची पोरं तुम्हाला प्रिय आहेत का नाही? करायला पाहिजे ना काहीतरी. आवाज तर फार खाली झाला, एकाच आवाज येतो. कोणी करायला पाहिजे? जगायचंय कुणाला? सरकारला? जगायचंय कुणाला? कुणी केलं पाहिजे? तुम्ही आम्हाला वन विभागाला नाव ठेवतो असा, दोष देतो असा. कुणी करायला पाहिजे? आपण स्वतःहून केलं पाहिजे. म्हणून आम्ही स्वतःहून आघाड घातला की माझ्या पगारातले पैसे गेले काही हरकत नाहीये, कारण मला माझी पोरं प्रिय आहेत आणि ती मला जगवायच्या. म्हणून आम्ही खोरं आणि टिकाऊ कंटिन्यू हातामध्ये घेतलेले. जेवढं शक्य तेवढं जमिनीमध्ये चर खोदायचे आणि पाणी मुरवायचं. जेवढं शक्य तेवढ्या बिया झाडांच्या गोळ्या करायच्या आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ओसाड जागेवर त्या टाकून द्यायच्या. जेवढं शक्य तेवढा प्लास्टिक लोकांना सोबत घेऊन कचरा गोळा करायचा. जेवढं शक्य तेवढे जेवढ्या जाळ रेषा काढता येतील तेवढ्या जाळ रेषा काढायच्या, कारण तिकडनं आलेला जाळ हा इकडे जाता का म्हणे, हा इथंच थांबवला पाहिजे. एवढा परिसर ठीक राहिला पाहिजे. का? कारण त्यावर जागणारे पशु पक्षी जगले पाहिजे. किती सुंदर आवाज आहे, खूप खेळा लागते. हे जगवलं पाहिजे, कारण यांच्या जीवावर आपण आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की पृथ्वी तलावर सगळ्यात लास्ट जन्माला आलेली भांडगुळ म्हणजे आपण. दुसऱ्याच्या जीवावर वाढतात आणि यांच्यावर घाला घालतात. कुणावर? जे बिचाऱ्यानं आपण जगतो त्यांच्यावर घाला लागतो. कीड आहे, कीड. मानव नावाची या पृथ्वीला लागलेली फार मोठी कीड आहे. ती कीड ज्यावेळेस संपेल त्यावेळेस मला वाटतं हे पर्यावरण परत जागेवर येईल. तसं येणार नाही आणि माणसाची डोके सुद्धा जागेवर येणार नाही. म्हणून पर्यावरणासाठी काम करणं फार गरजेचं आहे आपल्याला. ही झाडं आहेत, काय करताय ते? वावरातली झाडं तोडून टाकताय. बोरी आणि बाबळीची झाडं
बोरीचं झाड आणि बावलीचं झाड म्हणजे फवारणी यंत्र आणि फळ यंत्र, मधमाशा राहतात त्याच्यामुळे आपल्याला अन्नधान्य मिळतं म्हणून ते तोडावं नाही. फवारणी यंत्र का, त्याच्यावर सगळ्यात जास्त चिमणे पाखरं राहतात आणि ते आपल्या माल त्या ठिकाणी केला की कीड विचून खातात, आळ्या विचून खातात, त्यांचं अन्न काय हेच आहे. आणि मासे काय करतात, यांना नष्ट करतात आणि मग मी सांगतो की 2000-3000ची बाटली घेऊन येतात आणि त्या मालावर मारतात. अर्ध विष त्या हिच्यावर पडते खाली ना, अर्ध त्या भाजीवर पडते, त्या भाजीतून विष खातोय आणि पडलेलं विष जमिनीत जाते. पाणी दूषित. आणि शेठ सांगतो की 2 करोडचा बांगला बांधला, काय आला जग माराय बांधलाय. पाणी कशाचं पितोय, पाणी कुठं मुरतंय ते. चांगलं राहणीमान 100% असावं, चांगलं जगणं असावं, आपल्याला त्याच्यातलं नॉलेज असावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण जगणं फार गरजेचं आहे. विष पितोय आपण, पाणी पित नाही. आज सगळं विषारी करून ठेवलंय आपण. मधमाशांवर सुद्धा फारून मारायची वेळ आणली, जंगलांना आगी लावले, त्यांनी विचारले जगायचं पुढं आणि वरून म्हणतात की आम्हाला उत्पादनात फार घट झाली. यावर्षी उत्पादनात घट झाली, तू कामच नाही केलं नीट तर उत्पादन घटच होणार आहे ना. तर हा जो विषय आहे, हा पर्यावरणाचा विषय आपण जोपासणं फार गरजेचं आहे. पर्यावरणाकडे पाहण्याचा फार विषय आपण बदलला पाहिजे आणि म्हणून आमचं या ठिकाणी काम आहे. आणि हे काम करत असताना माझ्या 2 पोरांना जर आम्ही नवरा बायको जगवत असताना त्या कामातून तुमची पोरं जर जगत असेल तर मला वाईट वाटण्याचं कारण काय कारण आहे, मला वाईट वाटायचं कारण आहे का काही नाही. म्हणून मला वाटतं की आपण प्रत्येकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या फाउंडेशनच्या नावाप्रमाणे केला पाहिजे. आपण आत्मनिर्भर बनलं पाहिजे. जोपर्यंत आत्मनिर्भर आपण बनवत नाही, माझ्यासारखी मॅडम सारखी सरांसारखी कितीही माणसं तुम्हाला ही कीर्तन येऊन सांगितली, बाबांसारखी कितीही कीर्तनं सांगा, माणूस नाव जावाची जात सुधारणार नाही. कोरोना येऊन गेला 2019ला, आता माणूस परत जायच येते, काही अंधन नाही माणसाला. परत त्या स्थितीमध्ये अशी संकट अनेक येणार आहेत. आपल्याला एक संकट नाहीये, ही संकट येतच राहणार आहे. त्या संकटाला सामना देण्याचं सामर्थ्य मला वाटतं आपल्या प्रत्येकामध्ये होणं फार गरजेचं आहे. आणि याच्यावरच आम्ही कंटिन्यू काम करतोय. ते कुठेतरी गवत कापणे अगदी 15-15 किलोमीटर सकाळ आमची ती सुरू होते. सकाळ पर्यावरणापासून सुरुवात होते, दिवसभर आमची फॉरेस्टची कामं करायची तर संध्याकाळ परत आमची याच्यावर काम होते. जागोजागी पाईपलाईन गेल्यात लोकांच्या मोठमोठाल्या, नवरा बायको आम्ही दोघंच. ज्या ठिकाणी लिकीज एअरवॉल आहे त्या एअरवॉल म्हणून कंटिन्यू पाणी पडत असते. पगारामधला एक कागद शेततळ्यातला आणायचा, तिथं खड्डा खोदायचा, ते पाणी त्याच्यामध्ये साठवायचं, जनावरांना पाण्याची सुविधा करायची उन्हाळ्यामध्ये प्यायला. हे आमची कामं चालू आहे. कारण आम्हाला माहिती आहे की जगावणारं कोण आहे, जे पूर्वजांनी देवी देवतेच्या पायथ्याशी जे ठेवलेत नाही, हे जगावणारी आपल्या लक्षामध्ये. आणि ही कामं आपण प्रत्येक गावामध्ये जर केली, तुमचा हा परिसर मी पूर्ण पाहत आलोय, आणि या पठारापासून तर अगदी इथपर्यंतचा सपाट परिसर आहे. तुमची 5 एकर जागा असेल तर मी म्हणतो त्याच्यामध्ये 4 गुंठ्यामध्ये का चर घेऊ शकत नाही? पाणी अडवण्यासाठी चर का घेऊ शकत नाही? सपाट जागा आहे, पाणीच पाणी करू शकता तुम्ही जमिनीमध्ये. 4-5 एकर अशीच जागा पडू नये, पण 1 एकर मध्ये जर तुम्ही त्याच्यामध्ये खड्डे घेऊ शकले नाही, पाणी अडवू शकले नाही, आपला दुष्काळ संपणार नाही. लक्षात ठेवा. प्रत्येक गावागावाने विचार केला पाहिजे की माझी 5 एकर जागा आहे ना, 1 एकर जागेमध्ये फक्त खड्डे, 4 एकर जागेमध्ये मी शेती करेन, 100% पाणी होईल. परंतु आम्ही तो विचार केलेला नाही. पाणी करायची आणि पाण्याची निर्मिती करायची ताकद आपल्याला तो देतोयच. आता एवढं होऊन गेलाय, त्याच्यातलं अर्ध जर पाणी जमिनीमध्ये जर तुमच्या शेतामध्ये जर मुरवलं असतं तर मला वाटतं 50 फूट विहिरीला पाणी लागलं असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही नंदनवन फुलवलं असतं. पण वसाड पडली पडू द्या, वसाड पडून देऊ नका, त्याच्यामध्ये चर खोदा. मी म्हणतो पावसाळ्यात चर खोदा आणि परत पाऊस गेला की त्याच्यात पाणी मुरले की परत प्लेन करा आणि त्याच्यावर शेती करा. पाणीच पाणी असेल जमिनीला. एवढं जाता आता सांगतो. मला या ठिकाणी बोलवलं, मी आधी बराच वेळ घेतला, मला वाटतं मी अगदी माझ्या फेस आला तोंडाला बोलता बोलता. तरी तेवढं जीव तोडून का सांगतोय, माणूस नावाचा प्राणी जगावा म्हणून मी जीव तोडून सांगतोय. मॅडम का आलेत, सर का आले, की माणूस नावाचा प्राणी कुठेतरी टिकला पाहिजे. आपली जात जर आपण टिकू शकलो नाही तर मानव म्हणायच्या लायकीचे आपण राहू शकणार नाही. म्हणून आपली जात जर टिकवायची असेल आणि आपल्या जातीला जर पुढे भविष्यामध्ये चांगले दिवस जर दाखवायचे असतील, ही जी बारकाईली लेकरं या ठिकाणी बसते त्यांना जर चांगलं जीवन द्यायचं असेल, आपण पूर्वजांच्या पुण्यावर जगलो, आपण कुठलीही पुण्य केलेली नाही, त्यामुळे त्या सगळं नुकसान कुणाचं होणार आहे, त्या बारकाल्या लेकरांचं होणार आहे. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी डोळे उघडले पाहिजेत आणि पोरासाठी काम करायला बाहेर पडलं पाहिजे, पर्यावरणासाठी काम केलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. काही शब्द माझ्याकडून वाईट गेलेले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या गुरूंनी ते मला शिकवलेलं नाही, कदाचित माझं कुठेतरी अज्ञान असेल, त्या अज्ञानापोटी ते गेले असतील, म्हणून मी या ठिकाणी क्षमा मागतो. मला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आत्मनिर्भर फाउंडेशन सर्व जेवढे काही संचालक असतील, जेवढे काही सदस्य असतील, ग्रामस्थ या ठिकाणचे ग्रामस्थ असतील, या ठिकाणचे आलेले आजचे तज्ज्ञ लोक असतील, मी या सगळ्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि मला वाटतं आपण ही परिषद फक्त एवढ्यापुरती मर्यादित न ठेवता
ही गावोगावीचा विस्तार करावा अशी या माध्यमातून एक संकल्पना व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.